पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। काय फुटकं नशीब आहे, करायला गेलो एक आणि पदरात पडलं हे असलं दारिद्र्य। जागा मागितली आईस पैस आणि गोट्यात नेऊन बांधली म्हैस। आमच्या नशिबी गोट्याच एका बी डब्यात सामान नाही, समदे रिकामे आहेत। रिकामा डबा काय पुजायला ठेवलेत? आओ आओ इकडे या, आओ इकडे या, आओ जरा इकडे या, मदत करा। आहो कुठे उलटलेत काय माहित। कुठली अवदसा मागे लागली काय माहित। समज होत्याचं नव्हतं झालं। नवरा म्हणून घेणारा बैल कुठं उलटलाय? हा मला हिथं आणून ठेवलंय भूतावानी आणि स्वतः पसार झालाय। अहो कवा कवा समजा आयुष्य स्थिर स्थावर होणार काय कळणं झालंय मला। कुठनं पैशाचं गाठोड हाताला लागणार ती बी काय कळणं झालंय। नाही 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 नाही, आता एकच काहीतरी मोठा झोल करायला पाहिजे। यशवंता कर काहीतरी। कोण आहेस तू? हा हाडळ आहे, चिटकी नाहीच कोण आहेस? पण दिवसा ढवळा कशी आलीस? हिला ए निघून जा बरं का, नाहीतर बघ मी बोंबच मारेन। टोची बरं का, लांबो लांबो पहिले सांगतोय। आल तू जलाल तू, अगं जाणं येत ना, कशाला आलीस तू? भाषण ऐकायचेस। उर्वशी उर्वशी लवकर बाहेर, उर्वशी हे बघ काय आलं। उर्वशी बोला। उर्वशी अगं काय करून घेतलंयस? हा त्या गिरणीत कामाला लागलेस काय? कुठं जरा तरी इलाज आहे का नाही? ही तर मला तुमची काडीची बी मदत होत नाही आणि वर तोंड करून विचारताय कुठे कामाला लागलीस का गिरणीत म्हणून? नाही माफ कर मला। अगं पर हे असं कसं झालंय, म्हणजे भूतावानी कशी झालीस? काय झालं कसं झालं अजिबात विचारू नका। ही तर गॅस नाही, समजा डबा रिकामा आहेत, पोटात घालायला अन्नाचा कण बी नाही। जरा कुठं पाठ टेकावी म्हणली तर चांगला अंथरून पांघरून बी नाही। इथं माझा जीव घुसमटतोय, नुसता गुदमरतोय। तुम्ही आत्ताच्या आत्ता काय बी उपाय शोधा, पर मी ही तर राहणार नाही। वय वय ठीक आहे ठीक आहे, तू जास्त ताण घेऊ नको, तू जरा शांत हो। आणि हे आधी जाऊन आंघोळ बिंगोळ करून फ्रेश हो, बघतो मी तोपर्यंत काय करायचं ते करतो, काहीतरी सोय। काय बी करा,
आत्ताच्या आत्ता दुसरी सोय करा. मी इथं राहणार नाही म्हणजे नाही. बर बाबा बघतो. बाय काय करल काय सांगता येत नाही हिचं. बघ सुंदर, तुला का नाही प्रेमातलं काही कळत नाही. तुझं वहिनीवर प्रेम आहे, पण ते जाऊन त्यांच्याशी कसं बोलावं, त्याचं काय करावं ते तुला सुधारणा झालंय. ए बारक्या, उगीच काय बी बरोबर नकोस. असलं काय बी नाही बघ. काय नाही असं काही नाही. हम्म. सुंदर, तुला एक गोष्ट सांगतोय बघ, आपलं प्रेम असेल ना तर ते जिथल्या तिथं बोललेलं चांगलं असतंय. जास्त उशीर केला तर सगळी गणितं फिसकटतात. बारक्या, प्रेम हाय का नाही हे मला माहित नाही. हा हे बघ, अक्षर माझी काळजी घेतात. त्या मला काय हवं नको हे बघण्यासाठी सतत माझ्या आजूबाजूला असतात. अरे म्हणून त्यांची सवय झाली आहे. आता याला प्रेम म्हणावं की नाही ही शंका आहे बघ. तू करत बस शंका, पण मला समजा असं एकदम स्पष्ट दिसतंय बघ, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. बरं मला सांग, तुझं त्यांच्यावर प्रेम नसतं तर तू स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांना वाचवायला गेला असतास का? बघ बस सुंदर, जरा ना प्रामाणिकपणे विचार करून बघ. तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणजे आहे. सुंदर, तुला एक बोलू का? तू ना अख्ख्या जगाला फसवू शकतोस, पण स्वतःला कसं फसवशील? स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलणार आहेस? सुंदर, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे हे तुला आज ना उद्या मान्य करावंच लागणार आहे. बस बस बस. हे बघ बारक्या, प्रेम आहे का नाही हे मला माहित नाही, पण एक गोष्ट खरी आहे, अक्षर मला आवडायला लागल्यात हे नक्की. अरे हेच सांगतोय बघापासून. बघ, तुला त्या आवडतायत म्हणजेच तू त्यांच्या प्रेमात पडला आहेस. आणि मला असं वाटतंय हे वहिनीला लवकरात लवकर सांगणं लय गरजेचं आहे. अरे समोर जाऊन सांगणं एवढं सोपं आहे वय? हा सोपं वाटतं तुला? सोपं नाही आहे ते सोपं आहे का अवघड आहे मला माहित नाही, पण त्यांना सांगणं लय गरजेचं आहे. मला सांग, तू त्यांच्याशी बोललास असं जाऊन तर तुझ्या मनाला हलकं वाटेल का नाही? हा असं प्रेशर हलकं होईल. हा